नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आज आपण मुंबईचा पेपर आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे यावरती बोलणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आता मुंबईचे ग्राउंड, मुलींचे ग्राउंड संपले आहेत। जिल्हा पोलीसचं बोलतोय मी। चालकचे पण संपलेले आहेत। ड्रायव्हिंग टेस्ट बाकी आहे त्यांची। ड्रायव्हिंग टेस्ट झाल्यानंतर पेपर होईल आणि जिल्हा पोलीसचाही पेपर होईल। आणि कारागृह, ज्या मुलांचं ह्या तीनही ठिकाणी फॉर्म आहे आणि ज्यांचा पेपर बाकी आहे तर त्यांनी हा व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, बाकीच्या ठिकाणी तुम्ही SRPFचं तुमचं ग्राउंड झालंय, तिथे तुम्हाला कमी मार्क्स आले असतील किंवा एखाद्याचा दुसरीकडे चालकला असेल, तिथे 1-2 मार्काने मेरिट गेलं असेल तर निराश होऊ नका, हताश होऊ नका। जे झालं ते सोडून द्या। मित्रांनो, अभ्यास प्रत्येकाचा आहे, तुमचा देखील अभ्यास आहे। अभ्यास नाही असं म्हणू शकत नाही आपण। जर तुम्ही 2-4 मार्काने हुकताय म्हणजे तुमचा अभ्यास आहे, पण तुमच्याकडून तिथं झालेल्या मिस्टेक, पेपर देताना झालेल्या चुका आणि झालेली जम्बलिंग ह्या गोष्टीमुळे तुमचा रिझल्ट गेलेला आहे। आणि तुम्ही घाबरून जायचं कारण नाही। जर 1-2 मार्काने रिझल्ट जातोय तर ज्याचा रिझल्ट आलाय त्याच्यात तुमच्यात काहीही फरक नाहीये, फक्त त्याच्याकडून चुका झाल्या नाही आणि तुमच्याकडून नकळत त्या चुका झाल्या। जाणून बुजून कोणीही चुका करत नाही। तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळात आपले जे वीक पॉइंट आहेत, तुमचे मराठी व्याकरणामधले असू द्या, गणित असू द्या, बुद्धिमत्ता असू द्या किंवा जनरल सब्जेक्ट GS असू द्या, तर GS मध्ये आता मुलं म्हणतील मुंबईसाठी वेगळं काही पुस्तक घ्यायचं का, मुंबई विशेष काही वाचायचंय का। मित्रांनो, मुंबईला आतापर्यंतचे तुम्ही मागील क्वेश्चन पेपर बघा। मुंबईला असे मुंबई जिल्हा विशेषवरती म्हणजे मुंबईचंच प्रत्येक जिल्ह्याला पडतंय। बऱ्याच ठिकाणची मुख्यालय मुंबईला आहेत, फोर्सवनचं मुख्यालय असं फॉर एक्झाम्पल, अशा भरपूर गोष्टी मुंबईतच आहेत। म्हणजे इतर जिल्ह्यालाही ते प्रश्न पडताय, म्हणजे ऑलरेडी आपले ते क्लिअर आहेत। म्हणजे असं नाही की मुंबईवरती असे जिल्हा विशेषचे काही वेगळे प्रश्न असतात। तर असं तुम्ही काही वाचायची गरज नाही। फक्त चालू घडामोडीमध्ये मित्रांनो, राजकीय घडामोडी वेगळ्या करा, क्रीडा घडामोडी वेगळ्या करा, उच्च पदस्थ म्हणजे की आता आपले चांगल्या पदावरती लोक आहेत त्यांच्यावरती तुम्ही ते पण माहिती पाहिजे तुम्हाला। म्हणजे CDS कोण आहे, कृषी मंत्री कोण आहेत, गृहमंत्री कोण आहेत, हे पण आपल्याला माहिती पाहिजेत। चालू घडामोडीवर आपण सांगू नाही शकत, पण 1-2 प्रश्न असतात, कधी जास्त येऊ शकतात, पण 1-2 प्रश्न असतात ते आपले गेले नाही पाहिजे। त्यानंतरून हे झालं चालू घडामोडीचं। तुमचा एखादा तुम्हाला इतिहासमध्ये टॉपिक अवघड जातोय तर इथून मागं झालेल्या क्वेश्चन पेपर रिवाईज करा आणि त्यामधलं GS वाचा सध्या। बाकी असं तुम्ही एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा घेतलाय आणि वाचत बसलाय असं करू नका। तर 45,000 जम्बो पुस्तके म्हणजे 2016च्या पासून आतापर्यंत झालेले क्वेश्चन सगळे दिलेले आहेत। म्हणजे इतिहासाचे वेगळे, त्यानंतरून पोलीस प्रशासनावरती आलेले वेगळे, असे प्रत्येक दिलेले आहेत, ते एकदा वाचून काढा। त्यानंतरून विज्ञानावरती पण वाचून काढा। हे GSचं झालं, म्हणजे फास्टमध्ये वाचून काढा आणि लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्हाला विसरण्यासारख्या त्या 1-2 वेळेस वाचा, होऊन जात आहे, आपल्याकडे कमी टाइम आहे। त्यानंतरून बुद्धिमत्तेसाठी मित्रांनो, जो टॉपिक तुम्हाला वाटतंय मी विसरणार आहे, जरी सोपा असला पण ऐन टायमाला तिथं विसरतंय, हस्तांदोलन, पुढची संख्या घ्यायची की मागची घ्यायची, कोण विचारतात किंवा आकृत्यातली संख्या विचारतात, ह्या गोष्टी आपल्या विसरतात। त्या गोष्टी एकदा परत जरी येत असलं तरी पण तुम्ही त्याला एकदा आवृत्ती द्या। ते झालं। गणितात तुमचे जे टॉपिक अवघड जात आहे, जो टॉपिक तुम्हाला समजत नाही, जे की भूमिती असेल, भूमितीतले जे सूत्र आहेत ते एकदा रिवाईज करा आणि त्यातलं प्रत्येक प्रकारचे एक गणित सोडून बघा। प्रत्येक सूत्रातलं क्षेत्रफळाचं असू द्या किंवा परिमिती असू द्या किंवा आणखीन कुठलं असू द्या, नावेचं गणित असेल ते पण सोडू देऊ नका, म्हणजे एकदा रिवाईज करा। त्यानंतरून मित्रांनो, मराठी व्याकरणामधील जो टॉपिक नडतोय, अलंकार असेल, समास असेल, त्यानंतरून प्रयोग असेल, तर तो एकदा वाचून काढा। किंवा विभक्ती असेल, ते प्रत्यय विसरत असाल, कारकार्थ विसरत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या आणि थोड्या वेळात फास्टमध्ये ते प्रोसेस करून घ्यायचे। आणि महत्वाचं आता आपल्याला बोलायचंय, हे झालं तुमचं काय वाचायचं। आणि दररोज एक क्वेश्चन पेपर टाइम लावून सोडायचे, ते पण OMR शीटवरती। जर तुमच्या ग्रुपने अभ्यास करत असाल तर मित्रांसोबत घ्या, नाहीतर एकटे असाल तर प्रॉपर टाइम लावायचा आहे। स्वतःला फसवायचं नाही, दुसऱ्याला दाखवण्यासाठी मला लय मार्क येतात असं करायचं नाही। जे पण येतंय ते प्रॉपर द्यायचंय आणि 1.5 तासाच्या आत ती क्वेश्चन पेपर सोडायची। इथं 1.5 तास लागायला नको तुम्हाला। किमान तुमची 1 तास 10 मिनिटं 15 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं अगोदर पेपर झाला पाहिजे इथे, कारण की तिथं मग तेव्हा तुम्हाला ते कव्हर होईल। आणि रेग्युलर टाइम लावून एक क्वेश्चन पेपर सोडायची। जो टॉपिक चुकल तो टॉपिक डायरेक्ट वाचून घ्यायचा,
मराठीचा असू द्या, गणिताचा असू द्या, बुद्धिमत्तेचा असू किंवा GS मधला असू द्या, त्या गोष्टी करा तुम्ही आणि घाबरू नका. मग याला विचारतो मी, हो माझा जोडीदार भरती झालाय, त्याने काय केलं तर त्याने काय तो काय सिंघम नव्हता, ते पिक्चरमध्ये दाखवणाऱ्या गोष्टी नसतात. प्रत्येकजण तुम्ही जसं करताय तसाच अभ्यास करून मी पण भरती झालोय आणि आता जे भरती झालेत ते पण तसेच भरती झालेत. असं काही वेगळं काही अभ्यास करायचा नसतो. आणि जे तुम्ही तो क्वेश्चन पेपर सोडणार आहे टाइम लावून, तीच प्रोसेस तुम्ही पेपरला करायची. जी तिथं करणार आहे तेच इथं प्रॅक्टिस करायची. नाही इथं कागदव सोडायच्या, तिथं येतो OMR शीट, ते गोल करायला जमत नाही आपल्याला, त्याच्यात गडबड होती. गोल करताना मग तिसरीकडेच गोल होतं आणि तेच 1-2 मार्क आपल्याला घरी बसवतात. म्हणून आपल्याकडे जेवढे 10 दिवस भेटो, 20 दिवस भेटो किंवा 25 दिवस भेटो, जेवढा पण वेळ भेटतोय त्यात ह्या गोष्टी करा आणि नैराश्यात जाऊ नका, निगेटिव्ह विचार करू नका. माझा बाकी ठिकाणचा रिझल्ट गेला, माझ्या शेजारचा भरती झाला, अरे हो दे. प्रत्येकाची वेळ एका नाही का, वेळ येण्यासाठी एक कालावधी ठरलेला असतो. सगळ्याची वेळ सोबत येत नाही, कधी आता येईन, काहीची उशीर राहील. त्यामुळे आपण हताश व्हायचं नाही आणि आपली पण काय येणार नाही. आपलं जर कष्ट प्रामाणिक आहे तर मित्रांनो 100% आपलाही एक दिवस यशाचा येणार, त्यात शंका नाही. आणि तुम्ही आता सांगितलंय त्याप्रमाणे अभ्यास कराल अशी अपेक्षा करतो. आणि पुढचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जे पण वाटतंय त्या कमेंट करा, त्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ बनवतो. चला तर थांबूया, पॉझिटिव्ह राहा आणि भेटलेला वेळ, झालेल्या चुका त्या सुधरवा, परत होणार नाहीत आणि आपलं मेरिट लिस्टला नाव असेल अशी प्रत्येकाने ठाम करा. चला तर थांबूया. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.